पुढची एक मोठी बातमी आहे पुण्यामधली, कारण मित्र पक्ष असलेल्या भाजपकडूनच रवींद्र धंगेकर यांची सध्या कोंडी होती आहे। धंगेकरांच्या पत्नी किंवा मुलगा कुणालाही उमेदवारी देण्यात येत नाहीये। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये गणेश बिडकर, रवींद्र वडके यांना भाजपमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रवींद्र धंगेकर यांचा मुलगा खरं तर या ठिकाणावरून इच्छुक होता, मात्र धंगेकरांची पत्नी किंवा मुलगा यापैकी कुणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही। आता बोलायचं झालं तर उद्याचा अगदी एक दिवस शिल्लक आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी, मात्र ही जागा सध्या भाजपने घेतलेली आहे आणि भाजपमधून या जागेवरती प्रभाग क्रमांक 24 मध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गणेश बिडकर आणि रवींद्र वडके यांना भाजपमधून उमेदवारी दिली जाते, त्यामुळे मित्रपक्षांकडूनच सध्या रवींद्र धंगेकर यांची काहीशी कोंडी होताना दिसतेय। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील या संदर्भात। शिवानी, आपण जर बघितलं तर मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनच आता रवींद्र धंगेकरांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी पहिल्या दिवसापासून जेव्हा भाजपमध्ये याच्यात प्रवेश केला होता शिवसेनेत, त्या दिवसापासून आपला मुलगा प्रवीण आणि पत्नी प्रतिभा धंगेकर या दोघांना नगरसेवक करायचं स्वप्न बघितलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी तयारी देखील सुरू केली होती। मुलगा अक्षरशः प्रचारालाही लागला होता आणि प्रभाग क्रमांक 24 मधून त्यांनी उमेदवारी मागितली होती। एवढं सगळं झालं असताना भाजपकडनं त्या जागा 2 जागा मला देण्यात याव्या अशी मागणी रवींद्र धंगेकरांनी केली होती आणि त्या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील जाऊन पाठपुरावा केला होता, सगळं केलं होतं। मात्र भाजपने प्रभाग क्रमांक 24 मध्ये एकही जागा शिवसेनेला दिली नाही, सगळ्या जागा भाजपला दिल्या आहे। भाजपमधल्या गणेश बिडकर, रवींद्र वडके, कल्पना बहिरट आणि उज्ज्वला यादव यांची उमेदवारी आहे आज त्यांनी निश्चित करून टाकली आहे आणि याचमुळे रवींद्र धंगेकर आहेत आता त्यांच्या मुलासाठी आणि पत्नीसाठी वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत आहे। परवा आपण जर बघितलं तर ते अपक्ष मुलगा लढवणार, तो माझा ऐकत नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि पत्नीचं त्याबाबत स्पष्ट केलं नव्हतं। मात्र त्यांच्याकडे आता 2 पर्याय उपलब्ध असण्याची शक्यता आहे, एक म्हणजे अजित पवारांचा गट आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष। त्यामुळे या सगळ्या सिनारिओमध्ये रवींद्र धंगेकर नेमका कोणता विचार करतात, कोणता पर्याय निवडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्या या वेगळ्या पर्यायानं पुण्यातलं पुन्हा एकदा राजकीय जे वातावरण आहे, राजकीय वर्तुळात आहे, वेगळी चर्चा रंगण्याची शक्यता आहे। यामिनी, शिवानी, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।